पीएच 7 पासून 7.5 असेल तर आपल्याला खर्च जो आहे लागवडीवरती आपण जो खर्च करणार आहोत, खतांवरती जो आपण खर्च करणार आहोत तो कमी येतो आणि कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त उत्पादन भेटतं। तर पीएच खूप महत्त्वाचा असतो। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर आज आम्ही झेंडूच्या प्लॉटमध्ये आहोत। झेंडू लागवड सुरुवात करण्यापूर्वी आपण माती परीक्षण करावी, कारण झेंडू लागवडीमध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी मातीमधला पीएच खूप महत्त्वाचा आहे। तर आपल्या मातीचा पीएच 7 पासून ते 7.5 असेल तर खूप छान पद्धतीने झेंडू उत्पादन आपल्याला घेता येतं। तर पीएच 7 पासून 7.5 असेल तर आपल्याला खर्च जो आहे लागवडीवरती आपण जो खर्च करणार आहोत, खतांवरती जो आपण खर्च करणार आहोत तो कमी येतो आणि कमी खर्चामध्ये आपल्याला जास्त उत्पादन भेटतं। तर पीएच खूप महत्त्वाचा असतो। तर आपण माती परीक्षण करावं। आपल्या मातीचा पीएच 7 पासून 7.5 असेल तर आपण झेंडूची लागवड करू शकता। आपल्या झेंडूच्या प्लॉटमध्ये ह्या पद्धतीने आपण प्लॉटची तयारी करा की पाणी कुठल्याही भागामध्ये थांबू नये। पाणी थांबल्यास झेंडूमध्ये वाढ कमी होते आणि झेंडूमध्ये फुलांची साईज ही कमी होते। झेंडू प्लॉटमध्ये आपण सऱ्या सोडत असताना पाणी कुठल्याही भागामध्ये थांबू नये आणि पाऊस जास्त झाल्यानंतर किंवा पाणी आपण दिल्यानंतर झेंडूमधील पाणी जे आहे ते आपल्या झेंडूच्या प्लॉटमधून बाहेर जावं, ही व्यवस्था आपण करावी। 10 टन शेणखत आपण झेंडू प्लॉटला द्यावं, तर हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर शेणखत दिल्यानंतर मातीमध्ये खूप छान पद्धतीने सुधारणा होते। मातीमधील जीवाणूंची संख्या खूप छान पद्धतीने वाढते आणि ते झेंडू लागवडीमध्ये खूप छान पद्धतीने आपल्याला रिझल्ट येतो। तर शेणखत वापरणं खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपण 2 सरीमधला अंतर 4 फूट ठेवावा आणि 2 झेंडू मधला अंतर 2.5 फूट ह्या पद्धतीने आपण स्पेसिंग मॅनेजमेंट करावं, हा अंतर आपण ठेवावा। तर हे खूप महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपण बेसल डोस, झेंडूमध्ये फुलांची संख्या, फुलांचं वजन हे वाढण्यासाठी बेसल डोसमध्ये काही लागवडी आपण वापराव्यात, काही खते आपण वापरावे। बेसल डोसमध्ये आपण DAP 2 पोती, MOP 1 पोतं, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर 1 पोतं, त्यानंतर आपण मायक्रोन्यूट्रिएंट 1 पोतं वापरावं, त्यानंतर ह्युमिक ॲसिडचा आपण वापर करावा। तर ह्या पद्धतीने आपण बेसल डोस वापरावं। तर हे खूप महत्त्वाचं असतं। बेसल डोस आपण व्यवस्थित वापरल्यानंतर आपण झेंडू लागवड सुरुवात करावी। पहिले 3 ते 4 दिवस आपण बेसल डोस मातीमध्ये व्यवस्थित मिक्स करावी, त्यानंतर आपण झेंडू लागवड सुरुवात करावी। मल्चिंग अंतरल्यानंतर आपण 3 ते 4 दिवसांनी झेंडूची लागवड करावी। तरू लावल्यापासून, प्लांटेशन केल्यापासून 3 ते 4 दिवसानंतर आपण पहिली अळवणी करावी। तर प्लॉट सेट होण्यासाठी पहिली अळवणी खूप महत्त्वाची असते। तर आपल्या प्लॉटला खूप छान पद्धतीने सेट करण्यासाठी पहिली अळवणी आपण करावी आणि पहिल्या अळवणीमध्ये कोणकोणते टॉनिक वापरावेत आणि कोणत्या पद्धतीने आपण पहिली अळवणी करावी, ही कंप्लीट माहिती महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलवरती आहे, आपण ती बघू शकता। अळवणी झाल्यानंतर 3 ते 4 दिवसांनी आपण पहिली फवारणी करावी। तर पहिली फवारणी खूप महत्त्वाची असते, कारण झेंडूमध्ये वाढ होण्यासाठी पहिली फवारणी ही महत्त्वाची आहे आणि झेंडूमध्ये वाढ होण्यासाठी कोणते टॉनिक आपण वापरावेत हे पण खूप महत्त्वाचं आहे। तर कोणते टॉनिक वापरून आपण पहिली फवारणी करावी, ही कंप्लीट माहिती महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलवरती आहे, आपण ती बघू शकता आणि फॉलो करू शकता। तर झेंडूमध्ये फुटव्यांची संख्या होणं खूप महत्त्वाचं आहे। तर फुटव्यांचे नियोजन करण्यासाठी, झेंडूमध्ये फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी, फुटव्यांची वाढ करण्यासाठी आम्ही 3 ट्रीटमेंट देणार आहोत। तर 3 ट्रीटमेंटमध्ये पहिली ट्रीटमेंट ही अळवणी आहे, दुसरी ट्रीटमेंट फवारणी आहे, तिसऱ्या ट्रीटमेंटमध्ये लागवडीचा डोस येतो। तर ह्या पद्धतीने आम्ही 3 ट्रीटमेंट देणार आहोत। लावण झाल्यापासून 10व्या दिवशी आपण अळवणी करावी। फुटव्यांच्या वाढीसाठी आपण 10व्या दिवशी अळवणी करावी। तर अळवणीमध्ये कोणते वॉटर सॉल्युबल लागवड वापरावी आणि कोणते टॉनिक वापरावे, जेणेकरून
फुटव्यांची संख्या जास्त होईल ती सर्व माहिती महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलवरती आहे, आपण ती बघू शकता आणि फॉलो करू शकता। तर अळवणी झाल्यानंतर आपण फुटव्यांची वाढ होण्यासाठी आणि फुटव्यांची संख्या जास्त होण्यासाठी आपण एक फवारणी घ्यावी। 20व्या दिवशी आपण ती फवारणी घ्यावी आणि कोणत्या पद्धतीने फवारणी करावं आणि कोणकोणते टॉनिक वापरावेत ही सर्व डिटेल्स महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलवरती आहेत, आपण ते बघू शकता। आणि त्यानंतर एक लागवडीचा डोस द्यावा। तर लागवडीचा डोस दिल्यानंतर खूप छान पद्धतीनं फुटव्यांची संख्या वाढते आणि फुटव्यांची वाढ होते। तर कोणकोणते लागवड आपण वापरावेत, कोणकोणते खते आपण फुटव्यांच्या वाढीसाठी वापरावेत, कंप्लीट माहिती महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलवरती आहे, आपण ती बघू शकता आणि फॉलो करू शकता। अळवणी, फवारणी आणि लागवडीचा डोस झाल्यानंतर फुटवे खूप छान पद्धतीने येतात आणि खूप छान पद्धतीने फुटव्यांची वाढ होते। तर नेक्स्ट ट्रीटमेंट जी आहे ती फुलांची संख्या वाढवणं महत्त्वाचं आहे। तर फुलांची संख्या जास्त असेल तर आपल्याला खूप छान पद्धतीने आपल्याला उत्पादन येतं। तर फुलांची संख्या वाढवण्यासाठी एक महत्त्वाची ट्रीटमेंट आहे ती म्हणजे फवारणी करावी। फुलांची संख्या वाढ होण्यासाठी आपण एक फवारणी घ्यावी। तर फवारणीमध्ये कोणकोणते टॉनिक वापरावेत, तर कोणते टॉनिक वापरल्याने फुलांची संख्या जास्त होते आणि आपले उत्पादन हे जास्त होतं, ती कंप्लीट माहिती महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलवरती आहे, ती माहिती आपण बघू शकता आणि फॉलो करू शकता। फुलांची संख्या वाढल्यानंतर आपण नेक्स्ट ट्रीटमेंट कोणती घ्यावी, तर फुलांची संख्या एकदा वाढल्यानंतर फुलांची साईज, फुलांचा शेप आणि फुलांचं वजन वाढवणं खूप महत्त्वाचं आहे। फुलांची संख्या वाढल्यानंतर ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। फुलांची साईज, फुलांचं वजन आणि फुलाचा शेप हा खूप महत्त्वाचा असतो। आपण कोणते खतं वापरावेत आणि कुठल्या पद्धतीने आपण खतांचा वापर करावा ही कंप्लीट आणि डिटेल माहिती महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलवरती आहे, आपण ती बघू शकता आणि फॉलो करू शकता। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की पाणी किती वेळा द्यावं आणि पाणी कधी द्यावं, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। लावण केल्यापासून ते फुलांपर्यंत कोणत्या पद्धतीने आपण पाणी द्यावं आणि किती वेळा पाणी द्यावं आणि कोणत्या प्रकारे पाणी द्यावं, ड्रीपमधून किती तास पाणी द्यावं, ही कंप्लीट माहिती महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलवरती आहे, ते आपण बघू शकता आणि फॉलो करू शकता। तर आता आपण रासायनिक खते, त्यानंतर अळवणी, त्यानंतर फवारणी ह्या पद्धतीने आपण रासायनिक गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे। तर जैविक गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं। ऑर्गॅनिक खते, त्यानंतर जैविक खते, त्यानंतर आपण बायो फर्टिलायझर ह्या पद्धतीनं जैविक काही गोष्टी आपण आपल्या प्लॉटमध्ये वापरावेत। तर जैविक गोष्टी, ऑर्गॅनिक गोष्टी हे वापरल्याने आपल्याला उत्पादनामध्ये खूप छान पद्धतीने वाढ होते। तर रासायनिक आपण वापरतो त्याच्यासोबत आपण जैविक पण वापरावं आणि जैविक खते वापरल्याने मातीमधील जीवाणूंची संख्या वाढते आणि त्यानंतर मातीमध्ये ताकद जास्त होते, त्यानंतर आपल्याला उत्पादन हे जास्त भेटतं। कोणकोणते बायो फर्टिलायझर, कोणकोणते जैविक खते आणि कोणकोणते ऑर्गॅनिक खते आपण झेंडू लागवडीमध्ये वापरावेत ही संपूर्ण माहिती महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलवरती आहेत। तर सुरुवातीपासून आपण ट्रीटमेंट जर केली तर खूप छान पद्धतीने रिझल्ट येतो। तर ह्या सर्व ट्रीटमेंटचा प्रयोग आपण आपल्या प्लॉटमध्ये करू शकता आणि आपल्याला 100% रिझल्ट येणार आणि आम्ही आमच्या सर्व प्लॉटला ह्या पद्धतीने आम्ही ट्रीटमेंट करतो। तर ती संपूर्ण माहिती महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलवरती आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।